नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी ह्या शोशी रिलेटेड एक मोठी आणि धक्कादायक बातमी पुढे आली आहे। मित्रांनो, आज गुरुवारी बिग बॉस मराठीच्या घरात मिडवीक एविक्शन होणार आहे। म्हणजेच बिग बॉसच्या घराला आज 2 सदस्य निरोप देणार आहेत। तेव्हा कोण आहेत ते 2 सदस्य जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, ह्या आठवड्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स अपडेट होऊन पुढे आले आहेत, ज्यानुसार घरातील सदस्यांपैकी सूरज चौहान नेहमीप्रमाणेच नंबर 1 ह्या पोझिशनवर कायम आहे। मागील आठवड्याप्रमाणे यंदाही अभिजित सावंत हा 2ऱ्या क्रमांकावर कायम आहे। ह्या व्यतिरिक्त डीपी दादा 3ऱ्या, अंकिता 4थ्या, जान्हवी किल्लेकर 5व्या आणि वर्षाताई उसगावकर 6व्या स्थानी आहेत। तेव्हा वोटिंग ट्रेंड्सच्या आधारावर म्हणजेच जनमताच्या आधारे जर बिग बॉसने फेअर डिसिजन दिला तर आज वर्षाताई उसगावकर आणि जान्हवी किल्लेकर यांनी घराचा निरोप घ्यायला हवा। वर्षाताई आणि जान्हवी यांचे एविक्शन होणं हेच वोटिंग ट्रेंडनुसार अपेक्षित आहे। मात्र लेटेस्ट मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉस हे वर्षाताई आणि जान्हवी या दोघींना टॉप 5 स्पर्धकांमध्ये नेणार आहे आणि ग्रँड फिनालेचं तिकीट त्यांना देणार आहे। अशात ह्या दोघींना वगळता आता 2च सदस्य असे आहेत जे यंदा घराचा निरोप घेऊ शकतात, कारण निक्की तांबोळीला ग्रँड फिनालेचं तिकीट आधीच मिळालेलं आहे। मित्रांनो, जे सदस्य यंदा घराचा निरोप घेऊ शकतात त्यातील पहिलं नाव आहे अंकिता प्रभू वालावलकर आणि दुसरं नाव आहे धनंजय पवार म्हणजेच डीपी दादा। मित्रांनो, जर ह्या दोघांचं एविक्शन झालं तर नक्कीच हा जनमताचा अनादर होणार आहे आणि प्रेक्षकांच्या मतांना काही किंमतच उरणार नाहीये। मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार अंकिताचं एविक्शन होणं निश्चित आहे, मात्र तिच्यासोबत वर्षाताईंचं एविक्शन होणार की डीपी दादांचं हे अजून कन्फर्म नाहीये। तेव्हा मित्रांनो, तुमच्या मते आता घरातून कोणत्या 2 स्पर्धकांचं एविक्शन व्हायला हवं? कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा। तसेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।